तर शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आज आपला पूर्ण टूरचा शेवटचा दिवस. आपण आहे धारवाडला. धारवाड ते कल्याण आज आपल्याला गाठायचं आहे. आता 10 वाजलेत. थोडं उशिराच चेकआउट केलं कारण आपण काल रात्री आलो 2:30 वाजता, 2-2:30 वाजता. झोपता झोपता 2:45 वगैरे असं वाजले. तरी आपलं हॉटेल होतं, थोडा मेस आहे. तर चला निघूया आपल्या गाडीकडे, थोडा ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. काल रात्री आपलं हे हॉटेल होतं अयोध्या रेसिडेन्सी, आणि जे आपण आधी पाहिलं होतं ते या रोडला होता. काल आपण इकडे गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलो. आता इथे आहे हॉटेल. विचार करतो की इकडेच आपण ब्रेकफास्ट. जस्ट निघालो आपण धारवाडवरून आणि पुढे जाऊन राईट घेतला तर आपण आपला NH-48 हायवेला येऊ. आपलं आधीचं हॉटेल इकडेच पुढे होता, जे फर्स्ट डेला आपण घेतलं होतं ते काल फुल होतं. द्वारकाटा. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Ooh, yeah. Palm trees swaying, cool breeze in the mix. Say what? Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Woo! Hey, we riding real smooth, so smooth. California grooves, west side, ooh yeah. BBQs fired up, bring your crew. Come through. इथे घाटामध्ये काम चाललंय, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होती आणि आपल्याला गाडीने अलार्म पण दिला होता की टेक ए ब्रेक. तर आपण इकडनं आतमध्ये टाकली गाडी आणि बोललो चल काहीतरी टी ब्रेक किंवा घेऊ, कारण तसंही थांबायचं आहे. कारण आपण जेव्हापासून निघालो कंटिन्यू 2-2.5 तास गाडी चालवली किंवा 200 किलोमीटर झाले असतील. गाडी ते पार्किंग लावली. खूप छान आम्हाला हॉटेल मिळालं, रेस्टॉरंट मिळालं आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की तुम्हाला पण दाखवू. हे निपाणीमध्ये आपण ज्यावेळेला घाट उतरतो तर तुम्ही पण नक्की या, एकदम प्लीझंट आहे. तर मला रावलं नाही गेलं, म्हटलं याचं शूट केलंच पाहिजे. एकदम पीस आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं. किती छान केलं बघा, मेंटेन. आणि करमतं इकडे, म्हणजे आता आम्ही 5-10 मिनटं होतो इकडे. या साईडला वॉशरूम आहे. हे बघा हे हॉटेल. इथे आतमध्ये यांनी रेस्टॉरंट केलेलं आहे. सिटिंग कॅपॅसिटी अरेंजमेंट आहे इकडे. आणि बॅक साईडला मला सगळ्यात जास्त आवडते बॅक साईड. एकदम छान हवा पण येते आणि बघा बसू शकतो. माडाची झाडं लावलेत, फुलांची काही झाडं आहेत. ते बघा कौलारू स्ट्रक्चर. आपण ऑर्डर केलं होतं एक व्हेजची तो सँडविच आणि टी आणि कॉफी. तर टी कॉफी आपण नंतर घेऊ, नाही तर थंड होईल. तर इकडचे जे ओनर आहेत ते आणि आम्ही जवळजवळ 20 ते 25 मिनटं आम्ही बोलत होतो. खूप छान चर्चा जमली आमच्यामध्ये. आता त्यांची काही 42 एकर जागा आहे, तर ती आपण मागे बघायला चाललो आहे कशी काय असणार आहे ते. हे किचन. क्लीन आहे, मेंटेन ठेवलं आहे. हे काय आहे? अच्छा, नानसाठी. हां, ओके. असाच पूर्ण लेक बनवतो थोडं खाली ना तिकडे. कोगनोली टोल प्लाझाला आहे आपण, म्हणजे आपण महाराष्ट्र बॉर्डर आणि कर्नाटक बॉर्डरला आहे. आता हे क्रॉस केलं की आपण ऑफिशियली महाराष्ट्रामध्ये येऊ. ऑफिशियली मराठी माणूस आफ्टर 9 days. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. फायनली आपल्या घरात आल्यानंतर जरा मराठी हवा आता फील होते. हा बाबा आलो. आपल्या याच्यात आता आहे आपलं पिठलं वांग्याचं भरीत, चपाती. मजा येणार आहे घरी गेल्यानंतर. आपली वेगळीच हवा असते. बाहेर कुठे फिरा तुम्ही, फॉरेनला परदेशात फिरा,
जिथे कुठेही फिरा, नॉर्थला जा, साऊथला जा, पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर किती सुख मिळून द्या बाहेर, आपलं झोपडं तरी बरं वाटतं. बघितलं आमची स्माईल थांबत नाही दोघांची. किती खुश म्हणजे हा म्हणजे 9 दिवस मजाच आली. वेगवेगळे फूड डेस्टिनेशन पाहिले, लोक भेटली, मजा गेली, त्यात काही शंकाच नाही. पण जे आपलं एक झोपडं असतं तिकडे आल्यानंतर एक बरं वाटतं, तसं आपण फील करतोय आता. आपल्या इकडे खड्डेवाले रस्ते जरी असेल तरी ते आपले आहेत. आता साईन लँग्वेज बंद. हा? आता साईन लँग्वेज बंद. आतापर्यंत आता हक्काने मराठी बोलू शकतो आपण. म्हणजे अडकळल्यासारखं होतं. हिंदी सुद्धा आम्ही मुश्किलने बोलत होतो. आता कोल्हापूरला गेला आपल्याला 20 किलोमीटर. मग सातारा होतं लिंबवीर पाहायचा विचार चाललाय. जास्त उशीर नाही झाला, ट्रॅफिक लागली तर मग निघून जाऊ सरळ. पण मोकळ मिळाला तर मग बघू. ठीक आहे. बॉर्डर चेकपोस्ट इथे टोल नाही लागत. टोल आपण दिल्या मगाशी. ते फक्त कमर्शियल व्हेकल साठी आहे चेकपोस्ट. म्हणजे आपण इकडनं जाऊ शकतो. खाली वगैरे डोकायला नाही. अरे लाग कार डायरेक्ट निघू शकतात. जे कमर्शियल व्हेकल त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आणि लगेज वगैरे सगळं चेक होतं. Retro vibes, it's what we do. Check it out. Beats on the track, got us feeling real good. Talk to 'em. Talk box vibes, bring the heat to the hood. Cruising down the boulevard, cypress trees wave. West Coast flavor that'll carry you for days. Oh yeah. आपल्याला जवळपास ना 1 तास झालाय. मला हे काय दाखवायचं आहे ना, पण आता अति झालंय. म्हणजे खेड शिवपूर आपला टोल त्याच्या आधीपासून आणि तो क्रॉस केल्यानंतर सुद्धा म्हणजे एवढं ट्रॅफिक आहे की जो टोलचा बॅरिकेड लावायचा तर ते त्याच्यासमोर पण गाड्याची पूर्ण ट्रॅफिक आहे की ते पण जाऊ शकत नाही. म्हणजे एवढं हे बघा बाहेर खूप वेळ झाला. आम्हाला जवळ 1 तास झाला. आम्ही इकडच्याच इकडे आहे. मॅपमध्ये दाखवतात की 25 मिनिटं अजून स्लो आहे, पण खूप झाला. आता तर 3 मिनिटं दाखवतात आहे प्लस 25 पासून. कधीपासून आहे आपण इकडे, कधी त्रास हा कमी होईल काय माहिती. तरी अजून पुढे अजून बाकीच आहे ट्रॅफिक. क्लचची पण हालत खराब होऊन जाते अशा याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये. क्लच ब्रेक किती गाड्या बंद पडल्या आता मागे. गाडी अजून अर्धी खाली केली नाही. सामान बघा आमचा एका गाडीमध्ये केवढं होतं. अजून बाकीच आहे सामान. अजून करा अशी हे शॉपिंग. बघ दुनियाभरची शॉपिंग केली आम्ही. तर नमस्कार मंडळी, आपला आजचा 9वा दिवस आणि आपली ट्रिप संपलेली आहे. पूर्ण साऊथ टूर आपली संपलेली आहे 9 दिवसामध्ये. जो आपण प्लॅन केला तो ते अचीव केलं, पण थोडासा उशीर झाला. जे नेहमीप्रमाणे आपली परंपरा जी लास्ट डेला आपण लेट येतो तेच तसंच झालेलं आहे. तर यस, मी तुम्हाला डेटा देतो लास्टचा. आता वाजलेत 1:27 रात्रीचे आणि आपले टोटल किलोमीटर मी तुम्हाला दाखवतो. हां, टोटल किलोमीटर झालेत आपले 3561.5 आणि ओव्हरऑल ट्रिप म्हणजे कल्याण टू कल्याण पूर्ण साऊथ जाऊन येऊन आपल्याला 16.4चा एव्हरेज दिलेला आहे. आणि जो रिटर्न आपण कोइंबतूरपासून जो आपण रिटर्न केली होती तर 16.1चा एव्हरेज दिला आणि कोइंबतूरपासून आपल्याला लागले 1385. तर हा होता आपला लेखाजोखा आतापर्यंतचा. तर खूप मजा आली साऊथ टूरला. एक वेगळा अनुभव होता. सगळे टेम्पल्स केले, बीच केले, म्हणजे खूप काही गोष्टी. आणि ड्राईव्ह पण करायला मजा आली. वेगवेगळे म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे 3 स्टेट केल्यानंतर जे आपण घाटामध्ये वगैरे एक चालवायची जी मजा घेतली तो पण अफलातून होतं माझ्यासाठी पण. आणि तो एक अनुभव माझ्यामध्ये ॲड झाला. म्हणजे कोडाईकनाल आणि उटीमध्ये चालवायचं जे एक म्हणजे इच्छा होती ती पण एक पूर्ण झाली. ओव्हरऑल ट्रिप छान होती. फूड आणि लँग्वेजचा थोडासा इश्यू झालेत. तर भेटू पुढच्या ट्रिपला लवकरच. आता थोडासा ब्रेक घेणार आहे असं मी बोलतो, पण बघू पुढची ट्रिप तुम्हाला लवकरच सांगेल. आता असं झालेलं की माझी एडिटिंग बाकी आहे अजून मागच्या ट्रिपची.
कोणची आपण स्पीटीला गेलो होते आणि त्याच्यानंतर ही ट्रिप झाली. आता ही एक ट्रिप आणि ती ट्रिप, आता दोघांची म्हणून मला खूप काही एडिटिंग करायचे आहेत. तर धन्यवाद. असंच प्रोत्साहन ठेवा आणि नवीन नवीन स्पॉट मी तुम्हाला दाखवत जाईल मराठी, आपल्या मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये. आणि भेटू पुढच्या ट्रिपला. धन्यवाद.